चटणीसाठी ओला नारळ, ओल्या नारळाचं दूध, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, खजूर, जिरे आणि मीठ घालून मी चटणी बनवून घेतलेली आहे. आणि गोडीसाठी मी खजूर घातला आहे, गूळ किंवा साखर नाही. हे माझ्या झाडाची मी खोडून घेतलेली आहेत. तमालपत्र आणि ओव्याची पानं. टोमॅटो ऑमलेट बनवत आहोत, तो टोमॅटो भरपूर, कांदा, तमालपत्र, ओव्याची पानं, हिरवी मिरची, आलं लसूण आणि पाण्यामध्ये मी घातलेला आहे पालक आणि कोथिंबीर, जेणेकरून मातीचा जो गाळ आहे तो खाली राहतो आणि स्वच्छ कोथिंबीर आणि पालक वरती येते. फूड प्रोसेसरमध्ये किंवा सुरीने तुम्ही कट करून घेऊ शकता ह्या सर्व भाज्या. त्यानंतर बेसन गरजेचं आहे टोमॅटो ऑमलेटसाठी. 1.5 वाटी मी मोठे बेसन घेतलेले आहे, अर्धी वाटी मसुऱ्याच्या डाळीचं पीठ. कट केलेल्या भाज्या त्यामध्ये घालून हळद, ओवा, मीठ घालून आपल्याला मिश्रण तव्यावर तेल टाकून पसरून घ्यायचं आहे. ग्लासची लीड ठेवून आपण दोन्ही बाजूनी तेला भाजून घ्यायचं आहे